पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधीपर्यंत वाढल्या। भाजप आमदार महेश लांडके यांचं नाव न घेता अजित पवारांची टीका। आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा इशारा। अजितदादा खुद के गिरेबान में झांक के देखिए, चव्हाणांचं प्रत्युत्तर। अजितदादांनी असं बोलायला नको होतं। मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, बावनकुळेंचा अजितदादांना सल्ला। सिंचन घोटाळ्याचं काय झालं, फडणवीसांनी उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान। तर भाजप वॉशिंग मशीन आणि अमित शहा वॉशिंग पावडर, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा। आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोममध्ये मेळावा होणार। मुंबईच्या विकासाचे विजन मेळाव्यात मांडलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात। मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शोही असणार। जनतेसोबत संवाद साधण्यासाठी टॉक शो आणि मान्यवरांच्या भेटी घेणार। उद्यापासून मुंबईमध्ये फडणवीसांच्या सभांना सुरुवात होणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। तर 6 जानेवारीला मुलाखतीचं चित्रीकरण होणार। तर महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध केली जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा। उद्या ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर केला जाणार। वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात राऊतांची राज ठाकरेंसोबत चर्चा। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थेट लढत। शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश पांगरे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू मुल्ला निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईमध्ये सर्वाधिक युवा चेहऱ्यांना उमेदवारी। तर भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे एकूण 36 उमेदवार रिंगणात। बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवारावरती दबाव होता का याची शहानिशा करून अहवाल द्यावा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43 तर शिंदेंचे यावेळेस देखील काही नगरसेवक बिनविरोध आल्याचं समोर। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके उमेदवार बिनविरोध। 5 ते 10 कोटी देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावली। माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या घरी पैशांच्या बॅगा पोहोचवल्या, संजय राऊतांचा आरोप। यंत्रणा नव्हे तर संजय राऊत तुम्ही विकले गेलेला आहात। राऊत राहुल गांधी आणि सोनिया गांधींना विकले गेलेत, भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या पक्षावरती गुन्हे दाखल करावे, बिनविरोध उमेदवारांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी, बच्चू कडूंची मागणी। वेळ संपल्यानंतरही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले गेले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना, फोन रेकॉर्ड तपासा, बिनविरोधाचं रहस्य बाहेर येईल, राऊतांचा दावा। निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल। निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवली। सोलापूरमध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो विरोधी पॅनेलच्या पत्रकावर झळकला। सोलापूरमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप। भाजप उमेदवार गणेश कळमळकर यांचा मुख्यमंत्र्यांना फोन। एक महिला प्रभागातील महिलांची नावं लिहून घेत असल्याचं समोर। सोलापूरमधील मनसेचे नेते बाळासाहेब सर्वदेंच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल। भाजपचे उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल। रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार। पुणेकरांचं आयुष्य सुखकर करू, पुण्याच्या विकासाची शपथ घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचाराला सुरुवात। पुण्यात भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोध विजयी। डिपॉझिट जप्त होईल म्हणून विरोधकांनी अर्ज मागे घेतले, बिनविरोध विजयी झाल्याचा आनंद। विजयानंतर मंजुषा नागपुरे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केनेकरांची जाहिरातबाजी। नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा जाहिरातीतून प्रयत्न। पाठीशी उभा असल्याचं जाहिरातीतून आश्वासन।
अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार, मशिदीतील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार, अकोल्यामध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी. नाशिकमध्ये हिरामण खोसकरांची मुलगी इंदुमती खोसकर प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये. मुलीच्या प्रचारासाठी आमदार हिरामण खोसकर मैदानात, तर मखमलाबाद येथील राम मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ. निवडणूक आयोग प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता येईल, बच्चू कडूंचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र नव्हत्या हा संशोधनाचा विषय, बच्चू कडूंचा उपरोधिक टोला. पुणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे 111 उमेदवार हे रिंगणामध्ये. इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची 9 तारखेला पुण्यामध्ये जाहीर सभा. नागपूरमध्ये भाजप पदाधिकारी मुकुंद बापट यांची बंडखोरी कायम. प्रभाग क्रमांक 18 मध्ये 20 वर्षांपासून ब्राह्मण समाजाला डावलल्याचा मुकुंद बापट यांचा आरोप. तर ही बंडखोरी नसून हा उठाव असल्याची बापट यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. प्रीती पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेण्यास नकार. तर भाजप आता काही लोकांसाठी प्रायव्हेट कंपनी झाली आहे. प्रीती पाटील यांची नाव न घेता नरेंद्र मेहतांवर टीका. भाजप आमदार विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल ढमाले पाटील पनवेलमध्ये बिनविरोध. स्नेहल ढमाले पाटील अपक्ष उमेदवार होत्या. बहिणीसाठी भाजप उमेदवाराला माघारी घ्यायला अर्ज लावल्यानं पक्षात नाराजी. तर भाजप आमदार महेश बालदींकडून नाराजी व्यक्त. विरोधकांची माणसं माघार घेत आहेत आणि ते आरोप आमच्यावर लावतायत. तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाहीत का? भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा. पुण्यामध्ये 14 प्रभागांमधील 24 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने. 165 जागांसाठी काँग्रेस 90, ठाकरेंची शिवसेना 70, तर मनसेकडून 44 उमेदवार रिंगणात. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 29 प्रभागांमध्ये 115 सदस्य पदासाठी लढत. तर ही निवडणूक 4 जणांच्या पॅनलमध्ये होत असून एका प्रभागात 3 ते 4 वॉर्ड असणार. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्री स्टाईल राडा. अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून असल्याचा आरोप. तर यावेळेस राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रौद्रवतार. सोलापूरमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा. निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची भूमिका. मुंबई महापालिका निवडणुकीतून 453 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये 1729 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. आज या सगळ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाणार. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 649 उमेदवार रिंगणामध्ये. 269 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाणार. नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या 96 बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. पण विनायक डेहनकर, सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, मुकुंद बापट, दीपक चौधरी, सुनील मानेकर यांची बंडखोरी कायम. नागपूर मनपा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस लढत. नागपूर मनपामध्ये 992 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. नागपुरातील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात. कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात. रंकाळा पदपथ उद्यानामध्ये मॉर्निंग वॉक वेळेस सतेज पाटील यांचा नागरिकांसोबत संवाद. अमरावती पालिका निवडणुकीतून 161 उमेदवारांची माघार. आता 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा. अमरावतीत भाजपने एबी फॉर्म दिलेल्या 3 उमेदवारांबाबत मोठा ट्विस्ट. भाजपकडून ऐनवेळेस युवा स्वाभिमान पक्षाच्या 3 उमेदवारांना पाठिंबा. उमेदवारांना चुकून एबी फॉर्म दिल्याचा भाजपचा दावा. उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध. उर्वरित 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. तर काल तब्बल 317 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. धुळ्यामध्ये महापालिकेत इर्शाद जहागीरदार यांनी विश्वासात न घेता तिकीट वाटप केलं. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांचा आरोप. धुळे महापालिकेमध्ये शेवटच्या दिवशी 199 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं 320 उमेदवार रिंगणात. 4 जागांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. तर 3 महिला उमेदवारांचा यामध्ये समावेश. अजित पवार महाज्योतीच्या मुलांसोबत दुजाभाव का करतायत? लक्ष्मण हाकेंचा सवाल. तर सारथीला भरभरून मदत करणाऱ्या अजित पवारांनी महाज्योतीच्या मुलांना नेहमी दुय्यम वागणूक दिल्याचाही आरोप. धुळे पालिकेच्या निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या 260 अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार. पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस यांच्याकडून कारवाईचे आदेश.
अमळनेरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींविरोधात दादांची राष्ट्रवादी आक्रमक. आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या विरोधात अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, तर मोर्चा करत निषेध व्यक्त. थोरवेंच्या डोक्यावरती परिणाम झाल्यानं ते असे आरोप करतायत. नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं नैराश्यातून हे आरोप होत असल्याची टीका खासदार सुनील तटकरेंनी केली. सुनील तटकरे रायगडचे आका असल्याची टीका महेंद्र थोरवेंनी केली होती.